स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टलची भरती चालू आहे आणि पवित्र पोर्टल मधील जी पहिली यादी आहे ती लागलेली आहे, दुसरी यादी सुद्धा लागलेली आहे आणि तिसरी यादी जी आहे विथ इंटरव्ह्यू वाली ही यादी अजूनही बाकी आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण जर विचार केला तर जो आपण 3 ते 4 दिवसापासून आपण विचार करत आहोत की यादी कधी लागणार आहे, यादी कधी लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्व अंतिम टप्प्यामध्ये यादी आलेली आहे, परंतु अजूनपर्यंत जाहीर का करत नाहीये तर काही तांत्रिक बाबी असल्यामुळे त्या जाहीर करत नाहीये असं सूरज मांढरे सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे। आणि वारंवार विद्यार्थी भेटी घेत आहेत आणि आपल्याला जर ऑफिसनुसार जर विचार करतो म्हटलं तर आपल्याला अपडेट मिळालं आहे की आज किंवा उद्या, म्हणजे आज तर लागणारच नाही महत्वाचा मुद्दा, पण उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये यादी लावू असं सरांनी सांगितलं आहे। आणि सरांचं एक कायम एक वक्तव्य राहिलेलं आहे की फास्ट कोणत्याही गोष्टी घाई न करण्यापेक्षा, चुका करण्यापेक्षा निर्दोष जर आपण यादी लावली तर महत्वाचं आहे। कारण जर यादी बरोबर लागलेली नाही आणि घाई जर केली तर चुकीच्या या सर्व गोष्टी होऊ शकतात आणि आपणच उठून उभे व्हाल। या उद्देशाने सरांनी सांगितल्याप्रमाणे ही जी यादी आज नाही लागणार परंतु उद्या किंवा परवा एवढे नक्की लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो यादी। तर आपल्याला आतापर्यंत आपण पेशन्स ठेवलेला आहे 2017 पासूनच्या आपण भरतीमध्ये, त्याच्यानंतरचाही आपण विचार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हा जेव्हापर्यंत आपण पेशन्स ठेवणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला जे काही राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करता येणार नाही। नंतर 1ली ते 5वी करिता सिलेक्शन झालेलं आहे, नंतर 6वी ते 8वी करिता, आणि नंतर आता जी लिस्ट यादी लागणार आहे 9वी ते 12वी आणि 6वीच्या समोर, या ज्या याद्या लागणार आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये, निवड झालेली नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी खचून जाता कामा नये। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर जे काही 10% कपात केलेली जे काही याद्या म्हणजे भरती राहिलेली आहे ती भरती पूर्ण होणार आहे। परंतु या संदर्भात थोडं संभ्रम निर्माण होत आहे की बिंदू नियमावलीचं आपल्याला माहिती आहे, बिंदू नियमावलीनुसार जागा काढणार आहेत, काही जागा कपात केलेल्या होत्या आणि काही संस्थांनी या ठिकाणी याद्या जे काही जाहिराती आहेत त्या जाहिराती ऍड केलेल्या नव्हत्या, जागा ऍड केलेल्या नव्हत्या आणि ही जी यादी संभ्रमात असल्यामुळे पडताळणीसाठी पाठवण्यात आलेली होती, परंतु पडताळणी झाली की नाही हे अजूनपर्यंत आपल्याला बातमी यातून मिळालेली नाही आहे। म्हणजे ही जी 10% जी काही भरती आहे ते होईल की नाही हा एक संभ्रम आपल्या समोर आलेला आहे, म्हणून याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। म्हणून या भरतीमध्ये तुम्हाला जी शाळा मिळत असेल, जी संस्था मिळत असेल त्या भरतीमध्ये तुम्ही जॉईन होऊन जा विद्यार्थी मित्रांनो। आणि जे विद्यार्थी जॉईन झाले म्हणजे तुम्ही या पवित्र पोर्टलच्या स्पर्धेतून बाहेर झाले हे लक्षात ठेवायचं आहे। जर आपण जॉईन झाले नाही तर आपण समोरच्या राऊंडसाठी तुमचा विचार केला जाईल, परंतु जर तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही जॉईन झाले नाही तर तुमचा विचार केला जाईल आणि जॉईन झाले तर विचार केला जाणार नाही आहे। हा एक मुद्द्याची गोष्ट आहे आणि हे सर्व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष द्यायचं आहे। कारण यानंतर भरती कधी होईल याची काही शाश्वती नाही, कारण विधानसभेच्या निवडणुका आणि इतर ज्या गोष्टी आहेत हे आपण पाहिलेल्या आहेत। कारण दीपक केसरकरांनी सांगितलेलं आहे की नियमात बदल करता येईल, ज्याप्रमाणे शिपाईची भरती होत आहे प्रत्येक जिल्हावाईज, त्याच पद्धतीने ही सुद्धा भरती होऊ शकते। कारण बदल्यांचा सर्वात मोठा प्रश्न येतो आणि ज्या ठिकाणी जॉईन झालेले असतात, जसं सिंधुदुर्गचा एखादा विद्यार्थी असेल की सिंधुदुर्गला जॉईन झालेला विद्यार्थी आणि एखादा चंद्रपूरचा विद्यार्थी असेल त्या ठिकाणी जॉईन होणारा, तर तो 10 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी स्वजिल्ह्यामध्ये जाण्यासाठी लायबल असतो, पात्र असतो आणि कायमस्वरूपी तो जाण्यासाठी प्रयत्न करत असतो। मग तिथल्या जागा रिकाम्या होत असतात। मग यासाठी जर जिल्हावाईज जर आपण भरती केली तर ही योग्य राहील। ही जी बाब आहे ही बाब मंत्रालयाच्या अजूनही आणि सर्व मंत्रिमंडळाच्या नुसार हे विचाराधीन आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे एक बदल असणार आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करता यादी नक्कीच उद्याला लागेल आणि किंवा परवाला लागेल हे सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे आणि यासाठीच हा व्हिडिओ बनवला होता। आपण जर माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा जर बघत असाल तर असेच नवनवीन अपडेट बघण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।